आपल्या मित्रांबरोबरच कट्टर विरोधकांना देखील बारामतीत आपल्या गोविंद बाग या निवासस्थानी आमंत्रित करून त्यांचा पाहुणचार करणं हा शरद पवारांच्या राजकारणाचा शिरस्ता राहिला आहे। एकीकडे आपल्या विरोधकांना बोलावून अशा स्वरूपामध्ये त्यांचा पाहुणचार करणं हे सुसंस्कृतपणाचं मानलं जातं, तर दुसरीकडे यामुळे विरोधी गोटात संभ्रम देखील यामुळे निर्माण होतो आणि हा संभ्रम निर्माण करणं आणि आपल्या भूमिकेबाबत नेहमी शासंकता कायम राखणं हे शरद पवारांच्या राजकारणाचं आत्तापर्यंतचं वैशिष्ट्य राहिलं आहे। हे वैशिष्ट्य अजित पवार ओळखून होते आणि म्हणूनच त्यांनी नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सुरुवातीला शरद पवारांचं नाव टाकणं टाळलं का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। कॅमेरामन राजेश बिडकरसह मी मंदार गोंजारी तुमचं स्वागत करतो। शरद पवारांनी आत्तापर्यंत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजीव गांधी, चंद्रशेखर हे माजी पंतप्रधान यासह त्यांच्या अनेक मित्रांना आणि विरोधकांना देखील बारामतीमध्ये गोविंद बागेत आमंत्रित करून त्यांचा पाहुणचार केला आहे। मात्र यामुळे हे पवारांचे विरोधक नक्की खरंच पवारांना विरोध करतात का, असा संभ्रम प्रत्येक वेळी निर्माण झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014ला निवडणूक जिंकल्यानंतर काहीच कालावधीमध्ये बारामतीमध्ये येऊन गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या संबंधांची चर्चा सुरू झाली। शरद पवारांना ही अशी चर्चा कायम राखणं हे नेहमी सोयीचं ठरलं आहे। अजित पवार ही सगळी पवारांची जी राजकारणाची पद्धत आहे ती जाणून आहेत आणि म्हणूनच जेव्हा शनिवारी नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करायचं ठरलं तेव्हा शरद पवार स्टेजवरती असणं हे त्यांच्यासाठी कदाचित अडचणीचं ठरणार होतं। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या नमो रोजगार मेळाव्यासाठी निवड करण्यात आली ती शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाची। खरं तर बारामतीमध्ये इतर अनेक मैदानं उपलब्ध आहेत, मात्र विद्याप्रतिष्ठानची निवड करून इथून पुढे बारामतीमध्ये कोणाचा शब्द चालेल किंवा कोणाचं नेतृत्व चालेल हे दाखवण्याचा अजित पवारांचा आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतरांचा हा प्रयत्न असणार होता का? खरं तर शरद पवार या विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि इतर जे विश्वस्त आहेत त्यामध्ये सुप्रिया सुळे आहेत, अजित पवार आहेत, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत, योगेंद्र पवार आहेत, राजेंद्र पवार आहेत, रोहित पवार आहेत, अशी अनेक पवार कुटुंबातली लोक आहेत। मात्र जो नमो रोजगार मेळावा संपूर्ण बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे, मात्र अर्थातच या निमित्ताने अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत येऊन शरद पवारांच्या विरोधात एका अर्थाने राजकीय आघाडी उघडणार होते आणि या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये जी संभाव्य लढत मांडली जाते सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची, या सगळ्या संभाव्य लढतीची या नमो रोजगार मेळाव्याला पार्श्वभूमी असणार हे स्पष्ट होतं आणि त्यामुळे जर शरद पवार स्टेजवरती आले तर मग ती जी विरोधाची धार आहे ती बोतट होईल का, हा देखील प्रश्न होता आणि त्यामुळेच कदाचित शरद पवारांचं नाव पहिल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकलं नाही। मात्र याची कल्पना शरद पवारांना आल्यानंतर शरद पवारांनी त्यांचा डाव खेळायचं ठरवलं आणि शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेमध्ये जेवणाचं आमंत्रण दिलं। जरी गोविंद बागेत आले नाहीत तर किमान विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयात या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला चहापानासाठी आमंत्रित करतो असं पत्र शरद पवारांकडून देण्यात आलं आणि ते पत्र अर्थातच माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये व्हायरल देखील झालं आणि त्यामुळे नक्की काय भूमिका घ्यायची हा प्रश्न अजित पवारांसमोर आणि त्यांच्या सोबत असलेल्यांसमोर निर्माण झाला आणि पुन्हा एकदा नव्याने पत्रिका छापण्याची वेळ आली आणि या पत्रिकेमध्ये अर्थातच शरद पवारांचं नाव घालण्यात आलं। खरं तर बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या या 2 मार्चच्या नमो रोजगार मेळाव्याची तयारी खूप आधीपासून केली जाते आहे। या मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये इतरही काही प्रकल्पांचं
भूमिपूजन किंवा उद्घाटन करणार आहेत. बारामतीमध्ये आल्यानंतर सर्वात आधी पोलीस उपमुख्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर बारामतीच्या नवीन बस स्थानकाचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पोलीस वसाहतीमध्ये उभारण्यात आलेल्या घरांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर चौथा शेवटचा कार्यक्रम असणार आहे तो नमो रोजगार मेळाव्याचा. आणि या सगळ्या माध्यमातून अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बारामतीमध्ये घेऊन येत आहेत. आत्तापर्यंत बारामतीमध्ये पवारांच्या विरोधकांना शिरकाव करण्याचा कधीही वाव मिळालेला नाही. बारामतीमध्ये भूमिपूजन अजित पवारांनी करायचं आणि उद्घाटन शरद पवारांनी करायचं असा आत्तापर्यंतचा एकंदरीत शिरस्ता राहिला आहे. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये अजित पवार, शरद पवारांचे जे कट्टर विरोधक आहेत ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना बारामतीमध्ये घेऊन येत आहेत आणि त्यांच्या हस्ते काही विकास कामं, भूमिपूजनं देखील आयोजित करण्यात आली आहेत. आणि अशा या वातावरणामध्ये शरद पवारांनी स्टेजवरती असणं हे त्यांच्यासाठी अडचणीचं ठरणार होतं, काहीशी गोची होणार होती आणि त्यामुळेच नाव न टाकण्याचा निर्णय घेण्यात आला का. मात्र शरद पवारांनी स्वतः या तिघांनाही आमंत्रण देऊन टाकलं आणि ते स्वतः आधीच त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत हे जाहीर केलं आणि नव्याने निमंत्रण पत्रिका छापण्याची वेळ आली. आमंत्रणाचं आणि निमंत्रणाचं राजकारण कसं करायचं असतं हे शरद पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांना या निमित्ताने दाखवून दिलं. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.